तब्बल 111 वर्षांपूर्वीची संस्था शाळा इमारतीच्या भिंतीला ठिकठिकाणी पडलेले तडे, अनेक ठिकाणी कोसळलेले स्लॅब, तुटलेल्या भिंती, तकलादू कठडे आणि कोणत्याही क्षणी पत्त्याच्या इमारतीसारखी कोसळू शकेल अशी अवस्था असलेली ही इंग्लिश स्कूलची इमारत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेची इंग्लिश स्कूल. तसा शहादा या जिल्ह्यातील सक्षम तालुका म्हणून ओळखला जातो आणि तालुक्याची मुख्य बाजारपेठ शहादा शहरात असल्यामुळे या शहराचा विकास, आर्थिक उलाढाल, बाजारपेठेतील वर्दळ आणि शिक्षण संस्थांचा झालेला विस्तार हे सारं समाधानकारक वाटत असलं तरी दुसरीकडे मात्र याच शहादा शहरातील नगरपालिकेच्या इंग्लिश स्कूलची इमारत अक्षरशः शेवटच्या घटका मोजते. विशेष म्हणजे 5वी ते 12वीच्या वर्गातील तब्बल 950 विद्यार्थी या इमारतीमध्ये शिक्षण घेत आहे. मग एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणालाच पर्वा कशी नाही, हा प्रश्न गांभीर्याने समोर येतोय. सन 1913 साली स्थापन झालेल्या या शाळेला तब्बल 111 वर्ष झाली आहेत. इतक्या वर्षानंतरही अशा जीर्ण, तकलादू आणि धोकेदायक इमारतीमध्ये शाळा भरली जाते, हे त्याहूनही गंभीर बाब आहे. शाळा इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट होत नाही काय? इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्यात, लोखंडी साखळ्या बाहेर आल्यात, ठिकठिकाणी स्लॅब कोसळलाय. मग हे सारं नजरेला दिसत असताना देखील पालिका प्रशासनाला का दिसत नाही? सेक्शन मंडळ अथवा शालेय शिक्षण समिती नेमकं करते तरी काय? रस्ते, गटारींवर लाखोंचा खर्च केला जातो, मग तब्बल 950 विद्यार्थी प्रत्येक मिनिटाला धोक्यात जगत असताना याकडे लक्ष का दिलं जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. भारतीय जनता पक्षाने मार्च महिन्यामध्ये नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना भेटून त्यांना समस्या सांगून निवेदन देण्यात आलं होतं. मात्र त्या निवेदनाला मुख्याधिकारी यांनी केराची टोपली दाखवली. 2 ते 3 महिन्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे आणि कार्यकर्ता यांनी शाळेची पाहणी केल्यावर मार्च महिन्यापेक्षा आता शाळेची फार बिकट अवस्था दिसल्यामुळे नगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि येत्या काही दिवसात भारतीय जनता पक्षाच्या निवेदनाची दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणं ऐकून घेतलंय. त्यानंतर विद्यार्थ्यांना आश्वासन देण्यात आलंय की शाळेचे काम लवकरात लवकर करण्यात येईल. यावेळी शहराध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे, जिल्हा महामंत्री हितेंद्र वर्मा, व्यापारी आघाडी अध्यक्ष अभय जैन, किसान मोर्चा शहराध्यक्ष किशोर पाटील, सहकार सेल जिल्हाध्यक्ष केडी गिरासे, शहर महामंत्री अक्षय अमृतकर, माजी सैनिक प्रमुख दिलीप पवार, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिकलीकर, शहादा शहर महामंत्री योगेश कोठाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे काय म्हणाले पाहूयात आणि ऐकूयात. दिनांक 29 मार्च 2024 रोजी भारतीय जनता पार्टी शहादा शहराने माननीय मुख्याधिकारी नगरपालिका शहादा यांना नगरपालिका मालकी हक्क असलेली म्युनिसिपल शाळेचं निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं होतं की 1913 मध्ये स्थापन झालेली म्युनिसिपल शाळा आज शताब्दी झालेली आहे त्याची. ती शाळेचं छत अतिशय जीर्ण अवस्थेत झालेलं आहे आणि विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या ठिकाणी आणि ते जीर्ण अवस्थेत असलेलं छत त्यांच्या डोक्यावर किंवा शिकवणाऱ्या शिक्षकांच्या डोक्यावर जर पडलं तर त्या ठिकाणी काही छोटा मोठा घातपात होऊ शकतो. आपण त्याची दखल घेता त्या शाळेचं दुरुस्ती लवकरात लवकर करून घ्यावी असं निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस माननीय मुख्य अधिकारी यांनी आम्हाला आश्वासित देखील केलेलं होतं की येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आम्ही त्या छताची प्लास्टरची दुरुस्ती त्या ठिकाणी करून घेऊ. परंतु आज जुलै महिना आणि या ठिकाणी शाळा पुन्हा सुरू झाल्या. आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी पाहणी करायला आलो तर पूर्वीपेक्षा अतिशय जीर्ण अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे छताची आणि त्या ठिकाणी वर्गामध्ये पाहणी करताना आम्ही विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला शिक्षण घेताना ही छत कोसळण्याची, पडण्याची भीती वाटते का? एका विद्यार्थ्यांनी सांगितलं शिक्षण घेत असताना आम्हाला ज्यावेळेस शिक्षक शिकवतो त्यावेळेस शिक्षकापेक्षा आमच्या त्या छताकडंच जास्त लक्ष असतं, कारण ती छत कधीही पडतं. आमच्या समोर देखील पडलेलं आहे. फक्त सुदैवाने आज कुणाच्या डोक्यावर ते छत कोसळलेलं नाही. परंतु एका शिक्षकाने आम्हाला या ठिकाणी सांगितलं की मी शेवटच्या बेंचवर बसलेलो होतो आणि तिथून उठून मी पुढं आलो तो काही सेकंदात त्या ठिकाणी छत कोसळलं. छत इतक्या जोरात कोसळलं की बेंचची जी फळी असते तिचे 2 तुकडे झाले. अतिशय वाईट अवस्था आहे या शाळेची. मी एका विद्यार्थिनीला देखील त्या ठिकाणी विचारलं की बेटा तुम्हाला या ठिकाणी भीती वाटते का? त्यांनी म्हटलं की हो सर, आम्हाला या ठिकाणी खूप भीती वाटते आणि एवढं गरम होतं की या ठिकाणी शिक्षक येत असताना आमची एकाग्रता देखील या ठिकाणी राहत नाही. तिथं
पंख्याची देखील व्यवस्था केलेली नाही आहे. आणि मुख्याधिकाऱ्यांना आम्ही आता प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही आम्हाला आश्वासित केलेलं होतं की उन्हाळी सुट्टींमध्ये तुम्ही या छताची दुरुस्ती करणार आहात, का केली नाही? आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर त्यांनी या छताची दुरुस्ती केली नाही तर भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी उपोषण करेल. आणि या काही दिवसांमध्ये या ठिकाणी जर छत कोणाच्या अंगावर, विद्यार्थी किंवा शिक्षक किंवा पालक यांच्या अंगावर कोसळलं आणि त्यांना काही इजा झाली त्याचाच या शाळेचा मालक नगरपालिका आहे, म्हणजेच मुख्याधिकारी आहे. याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोर राहतील. त्यांनी जर आमच्या या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही प्रांगणात तर उपोषणाला बसूच, परंतु त्यासोबत तीव्र आंदोलन देखील त्या ठिकाणी छेडणार आहोत, असं आपल्या माध्यमातून आम्ही मुख्याधिकारी यांना एक इशारा देत आहोत. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युनुस खलिपा, नवापूर, नंदुरबार.